फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा. संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. अगर राघव सारखा दिसणारा तो आहे तो. काय मंदार राघव सारखा दिसतो? हो, विश्वास नाही ना बसत. एकदा बघ त्याला. चंद्रिका, यावेळी तू इथे आलीस, खरंच बरं झालं. तुला भेटून लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. हे चंद्रिका, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्या बरोबर. तुला आणि नचिकेतला कधीही कसली गरज भासली ना, तर महेश आणि मी तुला नक्की मदतीला येऊ. मावशी, मला भूक लागली. हो, तुला खाऊ हवा? मी आलेच ग. चल, काय खाणार तू? हो, चल.
आई मावशीने बोलवलंय चल. I'm sorry. I'm sorry, Niji. मामा मामा काय झालं? तू तू आधी वरती बस. उठ 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 इथे बस बस. काय झालं मामा? I'm sorry. मी पाप केले. मी पाप केले नचिकेत. मी पाप केले नचिकेत. मामा मम्मा मला माहिती आहे की तू हे सगळं माझ्यावरच्या प्रेमापोटी केलेस आणि तुला तसं वाईट वाटतंय ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मम्मा तू माझ्या बरोबर आहेस ना? मग आता आपण दोघं मिळून हेमांगीच्या डॅडना कन्व्हिन्स करूया. हेमांगी? कोण हेमांगी? मम्मा मम्मा तुम्ही नकार दिला म्हणून माझं आणि हेमांगीचं लग्न मोडलं होतं ना? मावशी, काल रात्री तू हॉलची लादी पुसली नव्हतीस? मग तिथे ते डाग कसले? मला वाटतं काल रात्री इथे कोणीतरी आलेलं असावं. पण इतक्या रात्री इथे आलं तरी कोण? या दोघींना गॉसिपिंग शिवाय दुसरं काय येतंय?
दिवसभर काहीतरी खुसर करत असतात. मंदारचा गॉगल. हे काय होतंय मला? जे करायचं माझ्या मनात सुद्धा नसतं ते करायचं मोह का होतोय मला? काल तर ती तलवार घेऊन मी जान्हवीच्या घरापर्यंत पोहोचलो. तिच्या वडिलांच्या बेडरूम मध्ये का मारायला गेलेलो मी त्यांना? काय होतंय माझ्याबरोबर गॉड? काय बिघडवलंय त्यांनी माझं? ते तू नाही करत मंदार, म्या करतोय. म्या गेलतो तिथं. कोण आहेस तू? कोण आहेस? राघव. तुला मी ओळखत नाही. तू जा इकडून तू. नाही जाणार म्या, नाही जाणार. माझा बदला पूर्ण झाल्या बिगर नाही जाणार मी इथून. आणि या कामात तू मला मदत करणार आहेस. कसला बदला? कुठला बदला? मी जान्हवीच्या वडिलांना नाही मारू शकत अजिबात. मी तुझं काम अजिबात करणार. तू जा इकडून, चालता. जा जा जा. मी काय नका मारू माहीत. म्या माझा बदला घेणार. रागानं नाही, प्रेमाने. म्हणजे प्रेमानं. मै साहेब न भारती बाई साहेबांची मुलगी आहे ना, तिचा मान जिंकायला हवा तुला. म्हणजे हेमांगी? हेमांगीचा मन जिंकला का माझा बदला पूर्ण होईल माझा बदला. माझ्यासाठी हा बदला तू घेणार आहेस. तो नाही, अजिबात नाही. माझं हेमांगीवर प्रेम नाहीये, जान्हवीवर प्रेम आहे. मी हे असलं काय करणार नाही. काय करू शकतो हे अजून तुझ्या ध्यानात नाही आलं. अरे पण जे मला शक्य नाही ते करा सांगतोस तू मला. काय चिंता करतो पोरा? मी सांगू ना समजत. अरे तू समजत का नाहीयेस? माझं जिच्यावर प्रेम नाहीये तिच्यावर प्रेम कसं करू मी? अरे भावनांचा प्रश्न आहे हा. मी जे सांगतोय तेच करावं लागेल तुला. बाकी समज आपसूक होईल. हे मांगीला नाही ओळखत म्या, पण तिच्या आई बापाला चांगलं ओळख. तिच्या मनावर कसा ताबा मिळवायचा हे मला माहित आहे. बाबा, माझ्या मनातला गोंधळ वाढवू नकोस रे असं उलट सुलट बोलून. मला सुद्धा तुला मदत करायची इच्छा आहे. कमीत कमी त्यानंतर तू मला सुखाने जगून देशील ना. आणि मला काय करायचं ते जरा चांगल्या भाषेत सांग ना, मला समजेल असं रे. ठीक आहे. मी तुला एक इशारा देतो. बाईसाहेबांनी चित्र काढायचं आणि रंगवायचं लय याड. असं छान चित्र काढायचं आणि झाकं रंगवायचं त्याला. लय सुरेख चित्र काढायचं. हिरवा, पिवळा, गुलाबी, काळा, लाल रंगाचं लय एड बघ त्याला. रंग बघितला कशा येड्या व्हायच्या येड्या.
ये बेटा. हॅलो अंकल. हॅलो. नचिकेत तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलाय. काय रे? अंकल तुम्ही चिंतामणी गुरुजींना ओळखता ना? चिंतामणी गुरुजी म्हणजे ते प्रसिद्ध ज्योतिषी वगैरे? हो तेच ते. मी त्यांना आमच्या दोघांची पत्रिका दाखवल्या आणि त्यांनी सांगितलं की पत्रिका जुळतात. हे बघा. अच्छा. मला एक समजत नाहीये, आपल्या गुरुजींनी या दोघांच्या पत्रिकांना का विरोध दर्शवला होता? अगं शैला, कशाला विचार करतेस या गोष्टीचा? पत्रिका जुळतायत ना, याचा अर्थ आता हे लग्न कोणीही रोखू शकणार नाही. राईट? चूक आहे चूक. सगळं करणं गैर आहे. पण आजकाल या ज्या विचित्र गोष्टी घडतायत माझ्याबरोबर, त्याचा अगदी कंटाळा आलाय मला. पण त्या अज्ञात शक्तीवर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही माझ्याकडे. कोणतो राघव एकदाच त्याचं काम करतो आणि मोकळा होतो. या सगळ्यातनं सुटेन तरी. त्यासाठी मला आता हेमांगीवर प्रेमाचं नाटक करावं लागलं. मिस्टर मंदार, काल रात्री तुम्ही महेश राजवाड्यांच्या बंगल्यावर काय करत होतात? मी रात्री जानू तुला माहितीये मी किती हुशारीने तुझी चोरी लपवली आहे? नाहीतर ती हेमांगी आणि आंबा दोघी घरात शिरलेल्या चोराचा माग काढण्यात अगदी गुंतल्या होत्या आणि त्यांना हे सापडलं असतं तर? जानू ऍक्च्युली काल रात्री मिस्टर मंदार, आय नो इट वॉज यू. माझ्याकडे आणखीन एक पुरावा सुद्धा आहे. तुमच्या बुटांचे डाग आमच्या घरातल्या फरशीवर होते. याचाच अर्थ हे सगळं काम तुमचंच आहे. हो मीच होतो. कसा आलो काय आलो मला माहित नाही. पण मला सारखं कोणतरी पुश करत होतं, फोर्स करत होतं तुझ्या घराकडे जायला. मी स्वतःला भरपूर रोखण्याचा प्रयत्न केला, पण नाही रोखू शकलो. मला आतून सतत कोणीतरी ढकलत असतं तुझ्या घरी जाण्यासाठी. मंदार, मंदार तू इतकं प्रेम करतोस माझ्यावर? खरं सांगू, मला सुद्धा कधी कधी असंच होतं. म्हणून तर मी तुझ्यावर किती रागवले तरी परत परत तुझ्याकडेच येते. हे पण आता आणखीन लांब राहणं नाही सहन होते मला. मंदार, आपण लग्न करायचं? लग्न? अगं मी तर काय मंदार? अरे तू आमच्या घरी इतक्या रात्री दुसऱ्या कोणाला तरी भेटायला आला होतास असं मला सांगू नकोस प्लीज. अगं नक्कीच नाही, पण मी तुझ्या डॅडना घाबरतोस असंच म्हणायचं ना तुला? मंदार मला सांग, तू त्यांचा इतका विचार का करतोस? आणि मी सुद्धा आता ठरवलंय, मी नाही घाबरणार आहे डॅडना. आपण कशाला घाबरायचं? आपण पळून जाऊन लग्न करूया. शटअप डोकं फिरलंय तुझं. शक्य नाहीये ते. का शक्य नाहीये? काय प्रॉब्लेम आहे? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का? पळून जाऊन लग्न करणं हे एवढं सोपं नसतं. त्याच्यासाठी विचार करावा लागतो. यू अंडरस्टँड? काय विचार वगैरे करायला नकोय. आणि मी तुला सांगू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुला जे काही प्लॅनिंग करायचं ते तू कर आणि मला फक्त कळव. मला ते मान्य असेल. मी असेन तशी तुझ्याकडे धावत येईन. अंधार, पण आता आणखीन वाट पाहायला लावू नकोस मला प्लीज. आय लव्ह यू मंदार. आय लव्ह यू सो मच. मम्मा 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 इकडे 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 इथे. ओके मम्मा, गेस व्हॉट, महेश अंकलने आमच्या लग्नाला परमिशन दिली. खरं ते गुरुजी खोटं बोलले. आमच्या पत्रिकेमध्ये जुळत नाही असं काय नाहीये. ग्रेट ना?
मामा मामा काय झालं तुला तुला आनंद नाही झाला झालं ना. किती आनंदाची बातमी आहे ना. महेशजी तुमच्या लग्नाला तयार झाले. यापेक्षा जास्त आनंदाची बातमी कुठली असू शकते? Come on. आता एक काम कर तुझ्या लाडक्या भाच्याला फोन कर आणि त्याला ही ताबडतोब आनंदाची बातमी कळ. हां, त्याला कळवायला हवं ना. नाही नको राहू देत तू कळू नकोस मी भैयाला फोन करतो. ओके आलोच मी. जोपर्यंत मी तुझ्या अस्थीचं विसर्जन करत नाही तोपर्यंत कुठल्याच बातमीने मला आनंद होणार नाही. मला सांग, आपल्या खास मैत्रिणीची मुलगी आपली सून होणार आहे. चंद्रिका करता यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कुठली असेल ग? असं तुला वाटतंय माही, पण भारती गेल्यापासून चंद्रिका खूप बदलली आहे हे तुझ्या अजून लक्षात येत नाहीये. अरे ती मंत्रतंत्र करायला लागली. नाही दीदी, खोट आहे, साफ खोट आहे. नाही दीदी, चंद्रिका मंत्रतंत्र नाही फक्त योग साधना करते. अगं मंत्रतंत्र तुम्ही लोक करता, तू आणि अंबा. मला अजिबात आवडत नाही ते प्रकार, पण फक्त तुझ्यामुळे सहन करावं लागतं.